गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। पोलिसांची मारहाण ही कार्यालयीन कर्तव्याचा भाग नाही, उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्वाळा। नमस्कार, मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो। तक्रार करणाऱ्या नागरिकांवर मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करणे हे पोलिसांच्या कार्यालयीन कर्तव्यामध्ये मोडत नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे। त्यामुळे अशा प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारची पूर्व परवानगी आवश्यक नाही, असंही न्यायालयाने ठामपणे सांगितलेले आहे। हा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी दिला असून तो गडचिरोली जिल्ह्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात दिला गेला आहे। चला सविस्तर या घटनेचा तपशील बघूया। तारीख आहे 20 मार्च 2018। स्थळ पेंढरी पोलीस ठाणे गडचिरोली। पीडित महिला व तिचा पती एका तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेले असता आरोपी पोलिसांनी त्यांच्यावर मारहाण केली व अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर विनयभंग अन्य गंभीर कलमान्वये FIR दाखल करण्यात आला होता। पोलिसांचा युक्तिवाद आणि B समरी अहवाल। आरोपी पोलिसांनी सदर तक्रार खोटी असून ती सूडबुद्धीतून दाखल करण्यात आली आहे असा युक्तिवाद केला। यासोबतच त्यांनी ही कृती कार्यालयीन कर्तव्याचा भाग असल्याने फौजदारी कारवाईपूर्वी CRPC कलम 197 अंतर्गत राज्य सरकारची मंजुरी घेणे आवश्यक आहे असा दावाही केलाय। पेंढरी पोलिसांनी न्यायालयात B समरीचा अहवाल सादर केला होता, मात्र 3 जून 2020 रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारे तो अहवाल फेटाळला आणि आरोपींना नोटीस बजावली। उच्च न्यायालयाचा ठाम निर्णय। या नोटीसेविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला। न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले, नागरिकांवर मारहाण करणे, शिवीगाळ करणे किंवा त्यांचा अपमान करणे या कृती कोणत्याही परिस्थितीत कार्यालयीन कर्तव्याचा भाग ठरू शकत नाहीत। त्यामुळे अशा गुन्ह्यांसाठी CRPC कलम 197 नुसार पूर्व परवानगी आवश्यक नाही। तसेच केवळ पोलीस अधिकारी असल्याने विशेष संरक्षण मिळणार नाही, हेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे। या गोष्टीचं महत्त्व सांगूया आपण। हा निर्णय पोलिसांच्या जबाबदाऱ्या आणि नागरिकांच्या हक्काबाबत एक महत्त्वाचा संदेश देतो। कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन केलेले कोणतेही कृती कार्यालयीन कर्तव्य ठरू शकत नाही, हे या निर्णयातून अधोरेखित झालेले आहे। भेटूया पुन्हा नवीन बातमीसाठी।